हाय मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय चॅनेल. घरगुती स्वाद या आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर पहा, आपण आज बटाटा वडा कसा बनवायचा ते पाहूयात. आपण उपवासाला नेहमीच भगर, शाबू अशा गोष्टी खातो, पण ते खाऊन आपल्याला दररोज बोर होतं. तर पहा, आज आपण शाबू वडा बनवूयात. म्हणजे थोडंसं आपल्याला चेंज होईल आणि झटपटही बनतो हा शाबू वडा. जेवढा कुरकुरीत दिसतो तेवढा होतो सुद्धा. तर पहा, त्यासाठी मी एक कुकरमध्ये एक स्टँड ठेवलेलं आहे थोडं पाणी घालून, आणि त्याच्यावरती बटाटे उकडण्यासाठी ठेवले आहेत. पहा, अशी जर बटाटे तुम्ही उकडवून घेतली पाण्यात डायरेक्ट न ठेवता, तर काय होतं की बटाटा वडा आपला तेलामध्ये टाकल्यानंतर फुटत नाही आहे. तर पहा, त्यानंतर जे बटाटे शिजलेली होती त्याच्यामध्ये त्याची सालं काढून घेऊन ती छान अशी किसून घेतली. तर आता किसलेल्या बटाट्यामध्ये थोडासा मी शाबू घालते. बघा, 1 वाटी शाबू मी भिजत घातला होता. ते सर्व मिक्स करून घेते, बटाटा आणि शाबू. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट, म्हणजे मी 1 चमचाच घातलेला आहे. तिखट थोडंसं जास्त तिखट होतं. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घालते. आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊयात. त्यानंतर त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस पिळून घेते. लिंबाच्या रसामुळे काय होतं की वडे हे आपले तेलकट राहत नाहीत, त्यामध्ये तेल साचून राहत नाही आहे. तर पहा, आता तेल तापल्यानंतर आपण हे वडे छान असे थापून घेऊन त्यामध्ये तेलामध्ये टाकूयात. थोड्या वेळाने आलटीपलटी करून छान असे खरपूस आपल्याला तेलावरती छान असे तळून घ्यायचे आहेत. तर पहा, आपला शाबू वडा हा छान कुरकुरीत आणि टेस्टी असा तयार आहे. तर पहा, वडा हा मंद आचेवरतीच आपल्याला तळायचे आहेत. तर पहा, आपले छान कुरकुरीत आणि टेस्टी असे शाबू वडे तयार आहेत. पहा, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.